त्यानंतर आपला नेक्स्ट टॉपिक आहे हीट ॲडेड ड्युरिंग अ थर्मोडायनेमिक प्रोसेस. आता थर्मोडायनेमिक प्रोसेसमध्ये हीट कशा प्रकारे ॲड होती ते आपण बघणार आहोत. एक्सप्लेन हाऊ कॅन अ गॅस एक्सपांड ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. काय बघणार आहोत आपण की कॉन्स्टंट टेम्परेचरला गॅस कसा एक्सपांड होतो ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे कन्सिडर अ थर्मोडायनेमिक सिस्टीम कन्सिस्टिंग ऑफ एन आयडियल गॅस कन्फाइन्ड विथ अ सिलेंडर confined to a cylinder with a movable frictionless and massless piston. जे की कॉमन सेंटेन्स आहे आपलं. काय करतोय थर्मोडायनेमिक सिस्टीम कन्सिडर करणार आहे आपण और सिलेंडर कन्सिडर करणार आहे. त्यामध्ये काय करतोय आपण एक गॅस प्लेस करतोय और गॅस पुटअप करतोय आणि त्याला काहीतरी पिस्टन प्लेस केलं, पिस्टन फिट केलं आहे आपण. ते कसं आहे मुव्हेबल आहे, फ्रिक्शनलेस आहे और मासलेस आहे. When the gas is heated slowly in a controlled manner, it expands the constant temperature. It reaches to final state VF. Isothermally means टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. बघा जसं की आपण म्हणतोय एक्सपांड का होणार आहे की टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून आपण तिथे जे की पिस्टन आहे ते एक्सपांड करतोय आणि हीट कशी दिली आपण एक्सटर्नली हीट सप्लाय केली सिलेंडरला. द सिस्टीम ॲब्सॉर्ब अ फायनाईट अमाऊंट ऑफ हीट ड्युरिंग द प्रोसेस बट द प्रोसेस इज व्हेरी स्लो अँड द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. काय होत आहे द सिस्टीम ॲब्सॉर्ब अ फायनाईट अमाऊंट ऑफ हीट. सिस्टीम काय करते फायनाईट अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब करते ड्युरिंग द प्रोसेस. या प्रोसेसमध्ये सिस्टीम काय करते एक फायनाईट अमाऊंटमध्ये हीट ॲब्सॉर्ब करून घेते. बट ॲज द प्रोसेस इज व्हेरी स्लो. पण प्रोसेस कशी आहे स्लो आहे का की जे टेम्परेचर आहे कसं आहे कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. इन दिस वे द गॅस एक्सपांड अँड रिचेस टू इट्स फायनल स्टेट VF ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. आणि अशा प्रकारे आपण सांगू शकतो की टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून सुद्धा की जो गॅस आहे तो कसा एक्सपांड होऊ शकतो त्याच्या फायनल स्टेटला एक्सपांड होऊ शकतो. बरोबर आहे. जे की दोन सिलेंडरच्या माध्यमातून आपण सांगितलं आहे की काय केलं आहे सिलेंडर घेतलंय, त्याला पिस्टन फिट केलं आहे आणि त्याला काय केलं एक्सटर्नल आपण सप्लाय दिला आहे की हीट सप्लाय केल्यानंतर काय होतंय जे की टेम्परेचर आहे तिथे आपण कॉन्स्टंट ठेवलेलं आहे आणि कॉन्स्टंट टेम्परेचरला सुद्धा जो की गॅस आहे त्याच्या फायनल स्टेटला पोहोचू शकतो. त्यानंतरून डिस्क्राईब द एक्सपेरिमेंट एक्सप्लेनिंग द अनकंट्रोल्ड फ्री एक्सपान्शन ऑफ गॅस. काय एक्सप्लेन करायचं आहे आपल्याला डिस्क्राईब द एक्सप्लेन द अनकंट्रोल्ड फ्री एक्सप्रेशन. जे की फ्री एक्सपान्शन आहे गॅसचं ते आपल्याला एक्सपान्शन करायचं आहे अनकंट्रोल्ड फ्री एक्सपान्शन. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे कन्सिडर अ थर्मोडायनॅमिक सिस्टीम कन्सिस्टिंग ऑफ आयडियल गॅस कन्फाइन्ड टू अ सिलेंडर विथ. जे की फर्स्ट सेंटेन्स आहे आपलं. सिलेंडर घेणार, गॅस प्लेस करणार, त्याला एक पिस्टन फूट करणार आणि पिस्टन कसं आहे मुव्हेबल, फ्रिक्शनलेस आणि मासलेस. त्यानंतरून द सिलेंडर इज सराउंडेड बाय द इन्सुलेटिंग मटेरियल अँड इज डिवायडेड इंटू टू कंपार्टमेंट बाय अ थिन ब्रेकेबल पार्टिशन. दोन कंपार्टमेंटमध्ये आपण सिलेंडर केलंय बघा VI डॅश आणि VI हे दोन कंपार्टमेंट घेतले आपण. द कंपार्टमेंट X हॅज अ कॉम्पोनंट VI. जे की कंपार्टमेंट X आहे त्याचा कोणता कॉम्पोनंट असणार आहे, कोणता व्हॉल्यूम असणार आहे VI असणार आहे. and the compartment Y has a volume VI dash so that VI plus VI dash is equal to VF. म्हणजेच आपण जर दोघांची ॲडिशन केली, दोघांची सम केली तर आपल्याला काय भेटतंय तिथे फायनल व्हॉल्यूम भेटू शकतो जो की VF ने आपण इंडिकेट करतो. त्यानंतरून द कंपार्टमेंट X ऑफ अ सिलेंडर इज फिल्ड विथ सम अमाऊंट ऑफ गॅस ॲट सम टेम्परेचर. जे की कंपार्टमेंट X आहे त्याचा व्हॉल्यूम किती आहे VI एवढा व्हॉल्यूम आपण घेतलेला आहे आणि त्यामध्ये काय केलंय आपण त्याला काहीतरी फिल्ड केलंय, काहीतरी अमाऊंट ऑफ गॅसने त्यामध्ये काहीतरी फिल केलं आहे आपण, काहीतरी त्याला टेम्परेचर असणार आहे, त्या टेम्परेचरला आपण त्यामध्ये काहीतरी गॅस प्लेस केलेला आहे. आणि जे की कंपार्टमेंट Y आहे ते काय आहे टोटली एम्प्टी आहे. इट कंटेन नो गॅस पार्टिकल ऑर एनी अदर फॉर्म ऑफ मॅटर. कोणत्याही प्रकारचं मॅटर नसणार आहे, कोणत्याही प्रकारचा गॅस Y मध्ये प्रेझेंट नसणार आहे. द पार्टिशन इज नाऊ सडनली ब्रोकन. जे की पार्टिशन असणार आहे ते काय होणार आहे सडनली ब्रोकन होणार आहे, तुटणार आहे. दिस कॉजेज अ सडन अनकंट्रोल्ड एक्सपान्शन ऑफ व्हॉल्यूम ऑफ गॅस. द गॅस ऑक्युपाइज द व्हॉल्यूम दॅट वॉज एम्प्टी बिफोर द पार्टिशन इज ब्रोकन. त्यानंतर काय होणार आहे बघा दोघांमध्ये काय आहे जे की थिन ब्रेकेबल पार्टिशन प्लेस केलं आहे आपण X आणि Y मध्ये. पण जेव्हा पार्टिशन ब्रेक होते सडनली काय होते पार्टिशन ब्रेक होते. ब्रेक झाल्यानंतर ऑब्विसली जो की VI मधला गॅस असणार आहे जो की आपण प्लेस केलेला आहे काहीतरी टेम्परेचरला तो काय होणार आहे ऑब्विसली पूर्ण जो सराउंडिंग आहे पूर्ण जो एरिया आहे X आणि Y चा काय घेणार आहे व्यापून घेणार आहे. त्यानंतर काय होतं
There is a no exchange of heat between the gas and its environment because the cylinder is surrounded by insulating material. टोटली गॅस तिथे काय होणार आहे, प्रेझेंट होणार आहे, जो की आपल्याला व्ही एफ पाहिजे. आता व्ही एफ कशा कशाची ॲडिशन केली आपण, व्ही आय प्लस व्ही आय डॅशची. आणि जो की गॅस असणार आहे तो काय होणार आहे, सराउंडिंग सोबत रिॲक्ट करणार आहे का, नाही. का नाही, कारण की जे की मटेरियल आहे ते कसं आहे, इन्सुलेटिंग मटेरियलने आपण जे की त्याला एक्सटर्नल आहे, जे की सिलेंडरचं एक्सटर्नल पार्ट आहे तो कशाने हे केला आहे की इन्सुलेटिंग मटेरियलने आपण त्याला कोटिंग केलेली आहे. त्यामुळे सराउंडिंग बरोबर कोणत्याही प्रकारची हीट एक्सचेंज नाही होणार. द फायनल व्हॉल्यूम ऑफ सिस्टीम आफ्टर द पार्टिशन इज ब्रोकन इज व्ही एफ. आणि त्यानंतरून पार्टिशन ब्रेक झाल्यानंतरून जो की फायनल व्हॉल्यूम भेटणार आहे आपल्याला तो किती भेटणार आहे, व्ही एफ एवढा भेटणार आहे. इन दिस केस देअर इज नो exchange of heat and also the system does not do any work at all because is no displacement from of piston or any other surface. कोणत्याही प्रकारचं वर्क होणार नाही कारण की पिस्टन इथे कोणत्याही प्रकारचं वर्क परफॉर्म नाही करत आहे, त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारचं हीट एक्सचेंज होणार नाही. त्यानंतरून रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस. तर रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे A reversible process is a change that can be retarded in a reverse direction. अशी प्रोसेस की आपण ती परत परत करू शकतो. बघा इथे जी की पीव्ही डायग्राम ऑफ रिव्हर्स प्रोसेस आहे बघा, एक ॲरो इकडनं जातोय, एक ॲरो परत त्याला ऑपोज करतोय, म्हणजे अशी प्रोसेस की झाल्यानंतर तिला परत आपण रिव्हर्स करू शकतो. आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस इज चेंज दॅट कॅनॉट बी रिटार्ड ऑर इन अ रिव्हर्स डायरेक्शन. अशी प्रोसेस की तिला रिव्हर्स नाही करू शकत. बघा जे की सेकंड आहे तिथे आपण बघू शकतो की जी प्रोसेस आहे आपली अशी ए टू बी जाते, परत या साईडने ए टू बी येते, स्ट्रेट लाईन जाते, एकदा कर्व पाथने येते, पण पाथ कसा आहे दोघांचा वेगवेगळा आहे. द पाथ ऑफ इरिव्हर्सिबल प्रोसेस इज नॉट सेम इन द फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन. जो की इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे त्याचा पाथ सेम नसतो आणि रिव्हर्सिबल प्रोसेस कशी असते त्याच मॅनरमध्ये त्याची जी मोशन आहे ती परफॉर्म करू शकते परत परत. त्यानंतर अजम्पशन मेड फॉर स्टडिंग ए व्हेरियस थर्मोडायनॅमिक प्रोसेस. कोणते अजम्पशन मेड फॉर स्टडिंग अ व्हेरियस थर्मोडायनॅमिक प्रोसेस. ज्या थर्मोडायनॅमिक प्रोसेस आहे त्यांचा स्टडी करण्यासाठी कोणकोणते अजम्पशन बनवले आहे ते आपण बघणार आहोत. फर्स्ट अजम्पशन आहे मेजॉरिटी ऑफ थर्मोडायनॅमिक प्रोसेस आर इरिव्हर्सिबल. ज्या की थर्मोडायनॅमिक प्रोसेस आहे त्या कशा आहे, मेजॉरिटीमध्ये रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. That is, they are quasi-static in nature, they are extremely slow and the process undergoes infinitesimal change at the state except the adiabatic process. The system is therefore thermodynamic equilibrium during all change. यामध्ये फक्त एक इम्पॉर्टंट काय सेंटेन्स आहे की ज्या मेजॉरिटी ऑफ थर्मोडायनॅमिक प्रोसेस आर रिव्हर्सिबल बघ पाहिजे आपल्याला, हे मेन ॲझम्पशन यामध्ये. त्यानंतर सेकंड काय आहे, द सिस्टीम इन्व्हॉल्व इन ऑल प्रोसेसेस is an ideal gas enclosed in a cylinder having movable massless frictionless piston. काय आहे, जे की सिस्टीम आहे त्यामध्ये आयडियल गॅस एनक्लोज कुठे गेला आहे आपण, हॅव्हिंग अ मुव्हेबल मासलेस फ्रिक्शनलेस पिस्टन. सिस्टीमला काय पाहिजे, अजून एक अजम्पशनमध्ये काय काय पाहिजे की सिलेंडर असणार आहे त्यामध्ये आयडियल गॅस प्लेस करणार आहे आणि त्याला काहीतरी मुव्हेबल मासलेस पिस्टन फिट केलेलं असलेलं पाहिजे. त्यानंतर थर्ड अजम्पशन काय आहे, द आयडियल गॅस इक्वेशन इज ॲप्लिकेबल टू द सिस्टीम. आणि जे काही आपलं आयडियल गॅस इक्वेशन आहे ते काय आहे, सिस्टीमला ॲप्लिकेबल आहे. त्यानंतर आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस जसं की आपण बघितलं, द प्रोसेस इन विच द टेम्परेचर ऑफ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट इज कॉल्ड एज आयसोथर्मल प्रोसेस फॉर दॅट सिस्टीम डेल्टा इज इक्वल टू 0. सिम्पल डेफिनेशन आहे.